मग आजकाल लोकांमध्ये चर्चा काय फायदा शिक्षण घेऊन? नोकरीच नाहीये. म्हणजे नोकरीसाठी शिक्षण आहे, हीच समस्या आहे आमची. शिक्षणाचा खरा फायदा काय माहिती तुम्हाला? जीवन चांगलं जगता आलं पाहिजे यासाठी शिक्षण आहे, पैसा कमवण्यासाठी शिक्षणच नाहीये. आधी हे डोक्यात ठेवा. आयुष्य म्हणजे काय, जीवनात काय करायचं अजून कोणालाच माहित नाहीये. अजूनही टेन्शन मध्ये. आता तुम्ही 12वीला सायन्स घेतलेलं आहे, पण तरी डोक्यात प्रश्न राहतोच कुठेतरी एक, कायच करावं काय नंतर. मग नेमकं काहींनी काय केलं, आयुष्याचा संबंध तुमच्या करिअरशी जोडला. मी करिअरच्या संदर्भात फार क्लिअर आहे. करिअर हे लाईफ नाहीये, करिअर इज द पार्ट ऑफ युअर लाईफ. समाजाने एवढ्या अपेक्षा वाढून ठेवल्या, प्रत्येकाला असं वाटतं तुम्हाला जॉब मिळालाच पाहिजे, तुम्हाला कुठेतरी काहीतरी काम मिळालं पाहिजे, तुम्ही काहीतरी नोकरी धंदा करायला पाहिजे. जर तुम्ही ते करू शकले नाही, मला जर माझं आयुष्य जगायचं तर माझ्यासाठी यश काय? यश म्हणजे तुम्हाला जीवन चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे. बघा फरक लक्षात घ्या. एखाद्याला नाईलाजाने एखादी गोष्ट करावी लागली आणि त्यात खूप पैसे मिळाले, याचा अर्थ तो आनंदात जीवन जगतोय असं होत नाही. नियम लिहून ठेवले ते फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहे का? एक वेळ मोटिवेशन किंवा व्याख्यानांची एक सवय लागते व्यक्तीला, ॲडिक्शन होतं. फक्त दर शनिवारी ऐकायचं, मग पुढच्या शनिवारची वाट पाहिजे की आता अजून काय ऐकायला भेटतं. त्याच्यावरती काही इम्प्लिमेंटेशन नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि मी काही फार मोठा काही वक्ता वगैरे नाही. सरांनी बोलवलं, सर म्हटले काही विद्यार्थ्यांना बोलायचं आहे. मला वाटलं चला काहीतरी आपण त्यांच्याशी काहीतरी गप्पा वगैरे मारूया, म्हणून इथपर्यंत आलो आहे. व्याख्याता म्हणले की लोकांच्या अपेक्षा वाढतात, वक्ता म्हणले की अजून जास्त अपेक्षा वाढतात. नेमकं असंच एका वक्त्याला बोलवलं एका कार्यक्रमाला. वक्ता आला, सगळे लोक असे बसलेले समोर, भरपूर गर्दी झाली. वक्त्यालाही बरं वाटलं आणि मग त्यांनी भाषणाला सुरुवात केली. वक्ता कसा असतो, जेवढी जास्त गर्दी ना तेवढं उत्स्फूर्तपणे भाषण करतो. तर त्यांनी भाषण करायला सुरुवात केली. जवळपास 30 ते 40 मिनिटं झाले भाषण चालूच होतं. आणि लोकांची एक मानसिकता असते, खूप काही चांगला वक्ता असला फार झालं 30-35 मिनिटं ऐकू शकतो आपण, नाही तर 2 ते 5 मिनिटातच संपून जात आहे. पण याचं चाललं भाषण, 30 मिनिटं झाले, 35 मिनिटं झाले, लोक बसलेले, लोक कंटाळले ना. आता करावंच काय? मागचे बसलेले जे होते, काही लोक फार हुशार असतात, कधी पण कार्यक्रमाला आल्यानंतर समोर नाही बसत, मागे बसतात. फार सोपं असतं मागचं मागे तिकडून जायला. असेच काही मागे बसलेले होते, ते गेले आपले चहा वगैरे पिऊन येऊन बसले. याचं भाषण चालूच. अजून 15-20 मिनिटं वर झाले, जवळपास 1 तास झाला. आता लोकांना भूक लागायला लागली. बोलत हा होता पण भूक लोकांना लागायला लागली बसल्या बसल्या. लोकांना कायच करावं. मग त्यातले काही लोक गेले, मस्त काही ते खाऊन पिऊन आले, परत येऊन बसले. तरी याचं भाषण चालूच. 1.5 तास झाला, 2 तास झाला, सगळे ऐकतात म्हणून याचं मोठमोठ्याने भाषण चालू अजून. शेवटी लोकांना काही राहावलं नाही. मग आपले एक निघायला सुरुवात झाली. इकडचे मागचे गेले, काही तिकडचे गेले, असं करत करत सगळे चालले. पण याने भाषण काही थांबवलं नाही, यानं आपलं चालूच ठेवलं भाषण. असं करत 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 सगळे लोक गेलेत. काही असे 20-25 तुरळक आले असतील, तरी याचं भाषण चालूच. असं करता 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 सगळे निघून गेले, फक्त एकच व्यक्ती बसलेला होता. तरी पण यांनी भाषण चालूच ठेवलं. एक का होईना आहे ना, भाषण चालूच ठेवा. शेवटी भाषण संपलं. त्या एकट्यानेच टाळ्या वाजवल्या, बिचार एकटाच होता. झालं भाषण झाल्यानंतर तो खाली उतरला. वक्ता त्या बसलेल्या व्यक्तीजवळ गेला, म्हणे मला एक सांगा, म्हणे सगळे उठून गेले पण तुम्ही शेवटपर्यंत माझं भाषण ऐकलं, म्हणे मला फार बरं वाटलं. म्हणे काय करणार आहे म्हणे साहेब, ऐकावंच लागणार होतं, चटाया माझ्या होत्या म्हणे सगळ्या. म्हणजे असा काही नाईलाज असतो कधी कधी. आता तुम्ही आपल्या कॉलेजचे किंवा आपल्या वाचनालयाचे विद्यार्थी काही असतील, सरनं सांगितलं जावंच लागतं, हो का जावंच लागतंय, इच्छा तर नाही आहे पण आता म्हटलं तर यावंच लागल, इथं संख्या तर दिसली पाहिजे. दरवेळेचं आम्हाला येऊन बसतो आम्ही इथं, ऐका ऐका. पण देवाने तेवढं बरं केलं, 2 कान दिले. एका कानाने ऐकता येतं आणि एका कानाने सोडून देता येतं. तेवढं निवांत आहे. तुम्ही चालू द्या सर, काही टेन्शन नाही आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे आमचा, आता मागे सर बसलेले, इथून जाता येणार नाही आम्हाला. तेवढी फक्त काळजी घ्या तुम्ही आमची आता. बाकी काहीच करू शकत नाही. नाहीला जाणे आम्हाला ऐकणंच आहे तुमचं. आता तुम्ही काय सांगा बाबा, कारण आम्ही ऐकून ऐकून थकलो. काय होतं माहिती आहे का, 9वी पर्यंत शाळेत फार बरं वाटतं. काय शाळा आहे, आनंदकडे. जेव्हा 10वीला गेलो किंवा 11वी-12वीला आलो, असं वाटतं काय पाप केलं काय मी तिने आम्ही आलो. कारण जो येतो तो आपला उपदेशच करतो. कोणी भेटला की पहिला प्रश्न कितवीला, तुम्ही म्हटलं 11वीला 12वीला सायन्सला अभ्यास कर बरं. दुसरा कुठून तरी येतो कितवीला, तुम्ही म्हणता अभ्यास कर, ठीक आहे. तिसरा मागून येतो तोच प्रश्न, कितवीला, तुम्ही म्हणता 12वीला अभ्यास कर. अरे माहिती ना, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. एक तरी विद्यार्थी 12वीचा असा आहे का त्याला माहित नाही अभ्यास करावा लागतो म्हणून? का 12वीची परीक्षा झाल्यावर तुम्ही म्हणणार सर आपल्याला माहित नव्हतं, हे तर आपण अभ्यास केला असता. 12वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे अभ्यास करावा लागतो. आमची अडचण ती नाही आहे.
आमची अडचण ही आहे, अभ्यास करायचा कसा, आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न का करायचा. रिझन सांगा. तुम्हाला सांगतो, जर पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात किंवा पूर्ण जगात असं इमॅजिन करू आपण की 5 लाख विद्यार्थी जर असतील, तर त्यातल्या 4,99,000 विद्यार्थ्यांना आजही प्रश्न आहे की आम्ही नंतर करायचं काय. आयुष्य म्हणजे काय, जीवनात काय करायचं अजून कोणालाच माहीत नाही आहे. अजूनही टेन्शनमध्ये. आता तुम्ही 12वीला सायन्स घेतलेलं आहे, पण तरी डोक्यात प्रश्न राहतोच कुठेतरी एक, कायच करावं काय माहिती नंतर. अजूनही फिक्स नाही आहे, माहीतच नाही आहे. मग नेमकं काहींनी काय केलं, आयुष्याचा संबंध तुमच्या करिअरशी जोडला. मी करिअरच्या संदर्भात फार क्लिअर आहे. करिअर हे लाईफ नाही आहे. करिअर इज द पार्ट ऑफ युअर लाईफ. माझं समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. आयुष्याचं गणित जगत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, करिअर हे 100% आयुष्य नाही आहे. तो आयुष्याचा एक भाग आहे. तो झाला काय आणि नाही झाला काय, आयुष्य जगणं थांबवायचं नाही. पण आजच्या विद्यार्थ्यांवर एवढं अपेक्षांचं ओझं लागलेलं आहे की जर यदा कदाचित जर तुम्हाला उद्या नोकरी लागली नाही, जर तुम्ही पैसे कमवू शकले नाही, तर तुमच्यासारखा वाईट व्यक्ती कोणीच नाही. इतकं त्रस्त करून टाकलं. आणि त्या त्रासाने, त्या अपेक्षेने तुम्ही रोज जर न्यूजपेपर वाचत असाल, तर आजचा जो विद्यार्थी आहे तो का बरं जीव देतोय, त्याचं कारणच ते आहे. त्या समाजाने एवढ्या अपेक्षा वाढून ठेवल्या. प्रत्येकाला असं वाटतं तुम्हाला जॉब मिळालाच पाहिजे, तुम्हाला कुठेतरी काहीतरी काम मिळालं पाहिजे, तुम्ही काहीतरी नोकरी धंदा करायला पाहिजे. जर तुम्ही ते करू शकले नाही, तर तुमच्यासारखा वाईट व्यक्ती या जगात कोणी नाही आहे. आणि त्या त्रासानेच व्यक्ती स्वतःला त्रास करून घेतो. मला सुरुवातीला तुम्हाला हेच सांगायचं आहे, करिअर हा तुमच्या लाईफचा काय पार्ट आहे, ते पूर्ण लाईफ नाही आहे. म्हणून लाईफ जगणं गरजेचं आहे. मग लाईफ जगायचं असेल तर आज जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, यश मिळालं पाहिजे. प्रत्येकजण धावतो यशाच्या पाठीमागे. पण यश म्हणजे काय, यशाची व्याख्या ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगळी आहे. प्रत्येकाला विचारा तुम्ही, यश म्हणजे प्रत्येकाचं आयुष्यामध्ये त्याची अपेक्षा, त्याची यशाची व्याख्या ही वेगळी आहे. तुम्ही एखाद्या शिक्षकाला जर विचारलं की यश म्हणजे काय, तर शिक्षक काय सांगेल की माझ्याकडून जास्तीत जास्त विद्यार्थी शिकून गेले पाहिजे आणि एक ते चांगल्या पदावरती, चांगल्या ठिकाणी गेले पाहिजे, ते माझं यश आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं तुम्ही तुझं यश काय, तर तो काय सांगेल, मला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, मला एखादा चांगला जॉब मिळाला पाहिजे, हे माझं यश आहे. तर यशाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहे. मग आयुष्यामध्ये यश कसं ठरवावं, मला जर माझं आयुष्य जगायचं तर माझ्यासाठी यश काय, यश म्हणजे तुम्हाला जीवन चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे, त्याला म्हणतात यश. माझी थोडी व्याख्या वेगळी आहे. मी काय म्हणलं लक्षात आलं की तुम्हाला, तुमचं आयुष्य तुम्हाला चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे. कोणी काही सांगेल त्याच्यानुसार तुम्ही तुमचं आयुष्य घडवलं नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय जगायला आवडतं, आणि जगातलं सर्वात मोठं सुख, जगातलं सर्वात मोठं यश काय माहिती आहे तुम्हाला, तुमचा जो छंद असतो ना, छंद आहे का तुम्हाला काही आहे, तर तो तुमचा छंदच तुमचा प्रोफेशन होणं, हे जगातलं सर्वात मोठं यश आहे. समजा एखाद्या मुलीला मेहंदी काढायला आवडते, असते पॅशन आहे तिची, तिला मेहंदी काढायला आवडते, खूप आवडतं तिला. तिला जर तुम्ही म्हटलं दिवसभरात 5 ते 6 वेळेस मेहंदी काढायची हातावर, तरी ती काढणार, आनंदाने काढणार, तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारे. आणि उद्या तिलाच जर त्याचे पैसे मिळायला लागले, दर महिन्याला 40,000, 50,000, 60,000, तर त्याच्यापेक्षा आनंद काय आहे जगात. मुद्दा कळतोय का मला काय म्हणायचं. एखाद्या मुलीला रांगोळी काढायला खूप आवडतं, खूप छान रांगोळी काढते ती, आणि आमच्याकडे रांगोळी म्हणजे काय, तेवढंच ती मर्यादित असतं. काहीतरी सण असला की तेवढी रांगोळी काढली, बस वा फार चांगली आहे, 1-2 फोटो काढले, झालं तेवढंच. पण त्या मुलीला त्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि त्या रांगोळ्या तिने भरपूर प्रमाणे चांगल्या काढल्या, आणि तेच तिचं उद्या प्रोफेशन झालं. तिला त्या रांगोळी काढण्याच्या जर 50,000, 60,000, 1,00,000 रुपये महिन्याला मिळायला लागले, तर त्याच्यापेक्षा आनंद काय. समजा मला बोलायला आवडतं, पुढचे ऐको ना ऐको, पण मला आवडतं बोलायला, समोरचं सांगतं, आणि त्या बोलण्याचेच मला पैसे भेटायला लागले, मग याच्यापेक्षा आनंद काय माझ्या आयुष्यामध्ये. हे झालं यश. तर आधी तुम्हाला तुमचा छंद काय हे कळालं पाहिजे, आणि एकदा का तुम्हाला तुमचा छंद कळाला की मग त्या छंदाला प्रोफेशनमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या. सचिन तेंडुलकरला लहानपणापासून क्रिकेट खेळायला आवडायचं, आणि तोच त्याचा काय झाला, छंदच त्याच्या प्रोफेशनमध्ये कन्वर्ट झाला. मग त्याच्यासारखा आनंदी व्यक्ती कोण आहे जगामध्ये. बघा फरक लक्षात घ्या. एखाद्याला नाईलाजाने एखादी गोष्ट करावी लागली आणि त्यात खूप पैसे मिळाले, याचा अर्थ तो आनंदात जीवन जगतोय असं होत नाहीये.
आणि काही काही लोकांना छंदच त्यांचं प्रोफेशन होतं, पैसा कमी मिळतो, पण त्यांच्यासारखा आनंद मात्र कोणाला भेटत नाही. ही गोष्ट आधी, ही कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा. मग जर तुम्हाला यश मिळवायचं असेल, मग नेमकं यश मिळवायचं, जीवन चांगलं जगायचं असेल, तर त्याच्यासाठी यशाचे मूलमंत्र आहेत. आणि ते मी माझ्या अभ्यासाने किंवा माझ्या पद्धतीने, माझ्या विचारांनी, माझ्या ऑब्झर्वेशननी मी ते निवडले. तर मला 5 जाणवले की जे मला आज तुम्हाला सांगायचे आहेत, की तुमच्यासाठी मी ते 5 निवडले की हे 5 तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कामा येतील. मग तुम्हाला तुमचं यश मिळवायचं असेल तर पहिला मूलमंत्र आहे की तुम्हाला संगत चांगली पाहिजे. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती चांगली संगत असली पाहिजे. व्यक्ती घडतो संगतीने. तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये येतात ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. समजा एखादी छोटी रूम आहे आणि त्या रूममध्ये 50 आंबे आहेत आणि त्यातला एक आंबा सडला, काय होईल? बाकीचे सगळे आंबे सडून जातील. पण इतिहासामध्ये अजून अशी नोंद नाही आहे की 49 चांगल्या आंब्यांनी एका सडलेल्या आंब्याला चांगलं केलं म्हणून. पण एक सडलेला आंबा 49 आंब्यांना सडवण्याची ताकद ठेवतो. ही निगेटिव्ह पॉवर आहे. म्हणून व्यक्तीवरती सर्वात जास्त परिणाम करणारा घटक जर कोणता असेल तर संगत. तुम्ही न्यूटन, आईन्स्टाईनचे नाव ऐकलेत का? न्यूटन एका झाडाखाली बसला होता, वरतून फळ पडलं. मग त्याने कोणते नियम लिहून ठेवले. 12वी सायन्सचे विद्यार्थी म्हणे फळ कशाला पडलं, झाडच पडायला पाहिजे होतं, मरायला पाहिजे होतं म्हणे. ताण नसता राहिला, उघड नियम लिहून ठेवले. ते फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहे का? हां, मग तुम्हाला सांगायची गरज नाही मला. त्यानं ताण लिहून ठेवले. काय त्याला अभ्यास करावा वाटला आणि त्याचे नियम लिहून ठेवले आणि आम्हाला ते आज वाचावं लागतात आणि परीक्षेत लिहावं लागतात. हा त्रास आहे. आणि दुसरी व्यक्ती होती एक आईन्स्टाईन. तुमच्या माहितीच तो जन्म 1879 आणि मृत्यू 1955. 76 वर्षीय व्यक्ती जगली. पण या 76 वर्षाच्या कालावधीमध्ये या व्यक्तीला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मरेपर्यंत या व्यक्तीनं फक्त एकाच विषयाचा अभ्यास केला आणि तो विषय म्हणजे फिजिक्स. आणि मला 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना सांगायची गरज नाही आहे फिजिक्स म्हणजे काय प्रकारे म्हणून. केमिस्ट्रीचे सर आले, त्यांनी काहीतरी C6H12O6 काही लिहिलं, समजते काय चाललंय काय नाही. मॅथचे सर आले, त्यांनी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, उत्तर माहीत असतं आपल्याला याचं काय म्हणून कळतंय, बरोबर चाललंय म्हणून. ते बायोचे सर किंवा मॅडम आल्या, त्यांनी काहीतरी आकृत्या काढल्या, त्याही लक्षात येतात काय चाललं काय नाही. पण फिजिक्सचे सर शिकवायला आले आणि त्यांनी म्हणलं ही वेव इकडून इकडे जाती, तिकडंच जाऊ दे तिला, तहान नका देऊ बघता आम्हाला. इतका त्रास आहे त्या विषयाचा. आणि एवढ्या अवघड विषयाचा अभ्यास, एवढा अवघड विषय, पण या अवघड विषयाचा अभ्यास सगळ्यात जास्त जर कोणी केला असेल तर ते म्हणजे आईन्स्टाईन. मग एवढा अभ्यास होता तर ह्या अभ्यासाचा आम्हाला पण काहीतरी फायदा व्हायला पाहिजे असं काही प्राध्यापक आणि सायंटिस्टला वाटायचं. यांचं पण काही मार्गदर्शन आम्हाला मिळालं पाहिजे. मग आता मार्गदर्शन कसं मिळणार? असे मोठमोठाले हॉल तयार केले त्यांनी आणि त्या हॉलमध्ये सगळे प्राध्यापक आणि सगळे सायंटिस्ट बसणार आणि त्यांना गायडन्स कोण करणार? आईन्स्टाईन. त्या काळामध्ये आईन्स्टाईनकडे फोर्डची गाडी होती. त्या फोर्डच्या गाडीमध्ये बसून आईन्स्टाईन यायचे, त्याचा ड्रायव्हर घेऊन यायचा, त्यांना गाडी अशी पार करायची, ड्रायव्हर यायचा, त्यांची बॅग आणून ठेवायची आणि ड्रायव्हर आपला कोपऱ्यात जाऊन बसायचा आणि आईन्स्टाईन समोर. आता मी काय म्हणतो व्यवस्थित आहे का? समोर सगळे प्राध्यापक आणि सायंटिस्ट बसलेले, त्यासाठी त्यांच्या काहीतरी अडचणी आहे त्या विचारण्यासाठी, काही प्रॉब्लेम विचारण्यासाठी. पण आल्यानंतर आईन्स्टाईन कोणाला एकही प्रश्न विचारत नव्हते. आल्याला काय करायचे? बोर्डवरती 10-12 प्रॉब्लेम लिहायचे, 10-12 सोल्युशन लिहायचे, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व. कारण आईन्स्टाईनला माहिती होतं हे लोक अभ्यास करून करून किती अभ्यास करतील आणि यांना येऊन येऊन काय अडचणी येतील ते आधीच सॉल्व करायचे. इतकी बुद्धिमत्ता. मागे कोपऱ्यात बसलेला ड्रायव्हर विचार करायचा काय प्राध्यापक आणि काय सायंटिस्ट आहे म्हणे, काय करतात म्हणे आईन्स्टाईन, येतात 10-12 प्रॉब्लेम लिहितात, 10-12 सोल्युशन लिहितात, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व. हे तर मला येतं म्हणे, यासाठी आईन्स्टाईन असण्याची काय गरज आहे म्हणे. एक दिवस डेअरिंग करून त्या आईन्स्टाईनला म्हणे सर तुम्ही जे करतात ना म्हणे ते मला येतं म्हणे, त्यासाठी आईन्स्टाईन असण्याची गरज नाही म्हणे. त्यानं ठीक आहे, आता आपण ज्या ठिकाणी चाललो त्या ठिकाणच्या लोकांनी आईन्स्टाईनचं नाव ऐकलंय म्हणे, पण त्यांनी मला कधी बघितलं नाही म्हणे. आता एक काम कर, माझे कपडे तू घाल, तू झाला आईन्स्टाईन, तुझे कपडे मला दे, मी झालो तुझा ड्रायव्हर. मस्त ड्रायव्हिंग करत करत आईन्स्टाईन गाडी घेऊन आले, गाडी पार केली, तशीच बॅग आणून ठेवून दिली, ड्रायव्हर आईन्स्टाईन कोपऱ्यात जाऊन बसले आणि हा ड्रायव्हर समोर आईन्स्टाईनच्या कपड्यामध्ये सरळ सगळे उभे राहिले, सगळ्यांना खाली बसवलं, त्या स्टाईलमध्ये 10-12 प्रॉब्लेम लिहिले, 10-12 सोल्युशन लिहिले, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व. काय लागतं म्हणे उगा आईन्स्टाईन करतात म्हणे. तेवढ्यात एका प्राध्यापकांनी वरती हात केला. आता त्याला घाम फुटला ना, काय विचारतो काय नाही, आपल्याला तर एवढंच येतंय, तरी पण डेअरिंग करून म्हणे सर विचारा काय विचारायचं. प्राध्यापक साहेब म्हणे सर
तुम्ही जो 8 नंबरचा प्रॉब्लेम सोडवला ना, त्याचं सोल्युशन मला काही कळलं नाही म्हणे, जरा वेगळ्या पद्धतीने समजून सांगा म्हणे. आता याला कुठं काय येतंय? हा म्हणतोय, प्राध्यापक साहेब तुम्ही अतिशय बुद्धिमान आहात, समजदार आहात आणि विशेष म्हणजे विद्वान आहात, आणि तुमच्यासारख्या विद्वानाला असा एक क्षुल्लक प्रश्न पडला म्हणे. हा प्रश्न एवढा क्षुल्लक आहे म्हणे, याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर देईल म्हणे. आणि ड्रायव्हर कोण? मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल, तो ड्रायव्हर एवढा हुशार का झाला? कारण तो कोणाच्या सहवासामध्ये होता? आईन्स्टाईनच्या. म्हणून माझा पहिला मुद्दा तुम्हाला तेच सांगणं आहे की जीवनामध्ये पहिलं यशाचा मूलमंत्र जर कोणता असेल तर तुम्हाला चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं लागेल. एकाने तर इतक्या मोठ्या लेवलला सांगून ठेवलंय की जर तुम्हाला चांगली संगत नाही भेटली तर एकटे राहा, पण वाईट संगतीत नवू नका. काय म्हणलं मी लक्षात आलं तुमच्या? जर तुम्हाला चांगली संगत मिळालीच नाही तर एकटे राहा, पण वाईट संगतीत मात्र राहू नका. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्याची पहिली पायरी की तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. दुसरा मूलमंत्र आपला, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं करिअर ठरवतात किंवा जीवन कसं जगायचं हे ठरवतात, त्यावेळेस तुमच्या समोर पर्याय नसायला पाहिजे. आपल्याकडे काय माहिती का, पर्याय भरपूर आहेत. ही सर्वात मोठी अडचण आहे. आता तुम्ही 12वी सायन्सचे विद्यार्थी, मी एखाद्या विद्यार्थीला जर विचारलं की तुम्हाला 12वी नंतर काय करायचं आहे, ते एखादी मुलगी उभी राहते ती सांगणार मला, सर मला डॉक्टर व्हायचं आहे, MBBS. मला MBBS? आता समजा तुझा MBBSला नंबर नाही लागला, BAMS करील. मग समजा BAMSलाही नंबर नाही लागला, मग BDS आहे, त्यालाही नंबर नाही लागला, मग D फार्मसी आहे, B फार्मसी आहे, त्यालाही नंबर नाही लागला तर मग BSc करील. म्हणजे एवढे पर्याय आहेत माझ्याकडे. पण एक लक्षात ठेवा, ज्याच्याकडे भरपूर पर्याय असतात ना त्या व्यक्तीला यश कधीच मिळत नाही. पर्याय नसायला पाहिजे. तुमचं ध्येय एकच ठरलेलं पाहिजे की काही जरी झालं तरी चालेल, हेच करणार मी, तरच तुम्हाला यश मिळेल, नाहीतर मिळणार नाही. एखाद्या वेळेस तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं आहे का? काय विचारता, शिवाजी महाराज माहीत नाही का? मला रोज ऐकतो आम्ही, ते पैशावर पाहत राहतो फेसबुक वगैरे, किती नाव येतात त्यांचं, मोठमोठं जय जयकार सगळे. शिवाजी महाराज ऐकलं नाही? शिवाजी महाराजांना 1670 कोंढाणा किल्ला घ्यायचा होता. तुम्ही ऐकलं पण असेल. स्वतः शिवाजी महाराज कोंढाणा किल्ला घ्यायला निघाले, तेवढ्यात तानाजी मालुसरे तिथं आले आणि त्यांनी विचारलं, महाराज कुठे? म्हणे मी कोंढाणा घ्यायला चाललो. महाराज म्हणे, मी असताना तुम्हाला जायची आवश्यकता काय? नाही म्हणे, तुझ्या घरी तुझ्या मुलाचं लग्न आहे, मला तुला पाठवता येणार नाही. त्यावेळेस तानाजी मालुसरेंनी विडा उचललेला आहे बघा, तुम्ही ऐकलं असेल, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असं म्हणून ते निघाले. मग शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं, तानाजी तुला सैनिक किती देऊ? म्हणे महाराज मला 500 सैनिक द्या. अरे वेडा झालास का म्हणे तानाजी, तू ज्या ठिकाणी युद्धाला चालला त्या ठिकाणी उदयभान राठोड नावाचा किल्लेदार आहे आणि त्याच्याकडे 1500 सैनिक आहे, तू 500 सैनिक घेऊन लढणार कसा? त्यावेळेस तानाजींचे वाक्य आहे बघा, महाराज मी तुमचा सेनापती आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेवा, फक्त 500 सैनिक द्या, कोंढाणा किल्ला घेऊन दाखवतो. हा आत्मविश्वास. फक्त 500 सैनिक घेऊन तानाजी मालुसरे तिथं गेले. बराच दिवस वेळा टाकून बसले, पूर्ण अभ्यास केला, सगळ्या बाजूनी माहिती काढली गडाची, आणि त्यांच्या असं लक्षात आलं की उदयभान राठोड खरंच हुशार आहे. कारण त्यांनी त्याचे 1500 सैनिक आहे ना एका ठिकाणी नव्हते उभे केले, पूर्ण गडावर उभे केले होते सगळ्या बाजूनी. तुम्ही एखाद्या वेळेस जर वेळ भेटला तुम्हाला आणि संधी मिळाली तर एकदा सिंहगडला जाऊन या पुण्याला, आणि तो पूर्ण गड पूर्ण बाजूनी बघा, तो कोणत्याच बाजूनी जागा नाही वरती यायला, आणि जिथं जिथं जागा आहे त्या ठिकाणी पूर्ण सैनिक उभे केले होते. मग तानाजींना प्रश्न पडला, किल्ला तर घ्यायचा आहे, किल्ल्यावरती चढायचं तर आहे आणि सगळ्या ठिकाणी सैनिक आहे. कारण तुम्ही जर असं वरती चढून गेले ना तर समोरून वार करणं सोपं होतं सैनिकांना, आपण मरू शकतो, म्हणून तिथं जाणं अशक्य होतं. मग करायचं काय? अशात तानाजी मालुसरेंच्या लक्षात आलं की तिथे एक उंच कडा आहे, भिंतीसारखा एक सरळ भाग, तिथून वर जायला पाहिजे, कारण तिथे एकही सैनिक उभा नव्हता. उदयभान राठोडला माहीत होतं इथून एकही सैनिक वरती येऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी एकही सैनिक उभा नव्हता केला. आणि नेमकं तानाजींनी ठरवलं याचाच फायदा घ्यायचा. मग तानाजी मालुसरेंकडे एक यशवंती नावाची घोरपड होती, त्या घोरपडच्या कमरेला एक दोर बांधला आणि तिला वरती सोडलं, ती वरती गेली. एक मावळा चढून वरती गेला, त्यांनी तिथं 10-12 दोरा बांधल्या, सगळे मावळे चढून वरती. रात्रीचे 3 वाजता सगळे वरती. 4 वाजता भयंकर युद्धाला सुरुवात झाली. तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड समोरासमोर आले. दोघेही शक्तिशाली होते, तुल्यबळ होते, भयंकर युद्ध सुरू झालं. पण दुर्दैव असं की तानाजी मालुसरेंची ढाल तुटली, म्हणून त्यांनी फेटा काढला, या हाताला गुंडाळा.
हात तुटला, छातीवरती वार झाले, सेनापती खाली पडले, अक्षरशः मेले. सेनापती मेले असं समजताच त्यांच्या विश्वासावर लढायला जे 500 सैनिक आले होते ते सगळे धाव सुटले, कारण सेनापतीच राहिले नाही आता. म्हणून कुठे पळत पळत आले, ज्या ठिकाणी दोऱ्या बांधल्या होत्या त्या ठिकाणी, आणि सगळ्यांनी उतरायला सुरुवात केली. तेवढ्यात तानाजी मालुसरेंचा भाऊ होता सूर्याजी मालुसरे, तो तिथं धावत आला. त्यांनी सगळे दोर कापून टाकले. त्याचे वाक्य बघा इतिहासामध्ये, तुमचा बाप इथं मरून पडलाय, काय पळतायत म्हणून. आता दोर कापल्यामुळं एक तर उंच काढून उडी मारावं लागणार आहे तरी मरणार आहे, आणि मागे लढाई केली तरी मरणार आहे. मग उंच कडावून उडी मारून मेल्यापेक्षा लढून मेलेलं काय वाईट, म्हणून सगळे 500 सैनिक परत फिरले, आणि त्या 500 सैनिकांनी 1500 सैनिकांबरोबर लढाई केली, आणि इतक्या त्वेषाने केली की तो किल्ला आपण जिंकला. शिवाजी महाराजांचं वाक्य बघा, गड आला पण सिंह गेला, म्हणून आपण त्याला सिंहगड नाव दिलं. पण कल्पना करा की त्या दोऱ्या कापल्याच नसत्या, काय झालं असतं? काय झालं असतं? सगळे सैनिक पळून गेले असते. बस त्याच दोऱ्या या MBBS, BMS, BHMS, BDS, B फार्मसी अशा जर दोऱ्या बांधलेल्या असल्या, तुम्ही पळूनच जाताल, तुम्हाला यश मिळणार. म्हणून तुम्हाला त्या दोऱ्या काय करावं लागणार आहे? कापाव्या लागणार आहे, तरच यश तुमचं आहे. म्हणून यशाचा आपला दुसरा मूलमंत्र आहे की तुमच्या समोर पर्याय नसावा. तुम्हाला फिक्स माहीत पाहिजे आज की तुम्हाला काय करायचंय. कमीत कमी एवढं तरी माहीत पाहिजे की आपल्याला काहीच करायचं नाही. हेही चांगलं आहे, याचाही आनंद आहे, त्रास होत नाही. मला 12वी नंतर काहीच करायचं नाही, इतकं कन्फर्म पाहिजे आपण, इतकं कन्फर्म की नाही म्हणजे नाही. कोणी किती जरी समजून सांगितलं, पप्पानी, मम्मीनी, मामानी, काकानी, नाही म्हणजे नाही. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला पाहिजे. कोणी किती सांगायला आलं, किती माहिती दिली, नाही. कारण आमचा सर्वात मोठा ड्रॉबॅक काय माहिती तुम्हाला? सर दरवेळेस दर शनिवारी तर बोलवतात ना, इथं करिअर गायडन्स करायला कोण आलं त्याच्यानुसार 8 दिवस तुमचं वारं चालतंय, त्याच्यावर सगळा प्रभाव आहे तुमचा. समजा सरांचा एखादा जुना विद्यार्थी आला की ज्याने 11वी 12वी सायन्स केलं आपल्या सावित्रीबाई फुले शाळेमधून, कॉलेजमधून, MBBS झालं, MD झालं, आणि डॉक्टर झाला. तो सरांना कळालं, अरे आपल्या शाळेचा विद्यार्थी डॉक्टर आहे. तर सर, डॉक्टर सर तुम्ही, सर म्हणावं लागेल त्यांना, आता विद्यार्थी असला तरी तो डॉक्टर झाला आहे, की एक शनिवारी या आमच्या इथं, थोडं मुलांना गायडन्स करा. त्यांचा असा सत्कार वगैरे केला, जसा माझा केला तसा. ते बसले, आले, आता उभे राहिले, आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. कशाबद्दल माहिती देतील बरं तुम्हाला ते? एक डॉक्टर व्यक्ती इथं उभा राहिला आहे तुम्हाला गायडन्स करायला, तो व्यक्ती कशाबद्दल माहिती देईल तुम्हाला? कशाबद्दल देईल? मेडिकलबद्दल. इतकं व्यवस्थित समजून सांगाल तुम्हाला, इतकं व्यवस्थित सांगाल की तुम्ही म्हणताल ओके आपल्याला डॉक्टर व्हायचंय, बस आता काही जरी झालं तर चालेल, पण हे ध्येय बदलणार नाही. अजून काही दिवसानंतर सरांना अजून एक विद्यार्थी मिळाला आपल्या कॉलेजचा, की जो IIT मधून इंजिनिअरिंग झालाय. IIT माहिती आहे तुम्हाला? IIT मध्ये खूप चांगलं करिअर आहे बरं का बऱ्याच विद्यार्थ्यांना. आत्ता एक मागच्या आठवड्यातली बातमी आहे, 3 डिसेंबर का 4 डिसेंबरला पेपरला आली होती. लातूरचा मुलगा आहे अनिरुद्ध अशोक कुलकर्णी म्हणून, त्याला 88 लाखाचं पॅकेज मिळालंय. किती? इयरली पॅकेज त्याचं 88 लाखाचं, 7.5 लाख रुपये महिना आहे त्याचा. आणि विशेष काय माहिती आहे तुम्हाला? अजून त्याचा 4th इयर कम्प्लीट व्हायचंय, तो 3rd इयरला आहे. पुढच्या जुलैमध्ये 4th इयर त्याचा कम्प्लीट होईल, आणि ते कम्प्लीट झाल्याबरोबर तो जॉईन होईल तिथं. म्हणजे त्याचा विश्वास, आत्मविश्वास पहा, तो 4थ्या वर्षी पास होणार आहे, त्याला माहिती आहे. कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचं? तर हा इंटरव्ह्यू सिलेक्शन 1 वर्ष अगोदर आहे याचं, पुढच्या वर्षी एक्झाम होऊन तो पास होणार आहे, तिथं जॉईन होणार आहे, फिक्स आहे. इतकं परफेक्शन, एवढा अभ्यास, एवढं ध्येयाबद्दल तुमची माहिती असणं, जाणीव असणं. मग तसा IIT झालेला विद्यार्थी आला, सरांना भेटला, सर माझं सिलेक्शन झालंय कॅम्पस इंटरव्ह्यूमधून, 24 लाखाचं पॅकेज मिळालं, मिनिमम समजू आपण 24 लाख रुपये. अरे वा, फार बरं वाटलं. तर आला असता आता एक कार्यक्रमाला ये, आमच्या इथं शनिवारी कार्यक्रम असतो बाबा, मुलांना थोडं गायडन्स कर. तो वर्गा इथं आला समजा, आणि गायडन्स करायला उभा राहिला. कशाबद्दल माहिती देणार? IIT बद्दल, इंजिनिअरिंगमध्ये इतकी व्यवस्थित सांगणार तुम्हाला, तुम्ही म्हणताल ओके मेडिकल कॅन्सल, आपल्याला काय व्हायचं आता? इंजिनियर. बस आता याच्यात बदल होणार नाही, काही झालं तरी चालेल. सुदैवानं अजून 1-2 महिन्यानंतर सरांचा एक 3रा विद्यार्थी आला, जो आपल्या शाळेचाच होता, आणि जो IAS झालाय, जिल्हाधिकारी झाला, पोस्टिंग झाली. आला, सरांना पिढे दिले, सर आपल्या शाळेचा विद्यार्थी
असं अरे वा 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 फार बरं वाटलं. IAS जिल्हाधिकारी बरं आलाच ती कार्यक्रमाला 5 मिनटं वेळ काढून तो आला, सत्कार वगैरे झाला आणि उभा राहिला बोलायला. कशाबद्दल माहिती देणार? IAS बद्दल, MPSC UPSC बद्दल इतकी व्यवस्थित माहिती सांगणार तुम्हाला. तुम्ही म्हणताल ओके, मेडिकल इंजिनियर कॅन्सल, आपल्याला काय व्हायचं? IAS. म्हणजे 2-2 महिन्याला तुमचं करिअर बदलायला लागलंय. ही एवढी मोठी समस्या आहे. येणारा काय सांगतो याच्यानुसार तुम्ही करिअर बदलतात. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला फिक्स माहित पाहिजे तुम्हाला काय करायचंय. कमीत कमी एवढं तरी माहित पाहिजे की मला काहीच करायचं नाही. हा यशाचा दुसरा मूलमंत्र आहे की पर्याय नसायला पाहिजे. 2 मंत्र झाले. तिसरा मूलमंत्र, निर्णय घेता आला पाहिजे. निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का बुद्धीची व्याख्या काय केली? बुंदी नाही, बुद्धी म्हणलं मी. आपल्याला ते आपल्या याच्यानुसार आवडीनुसार ऐकायला येतं. बुंदी म्हणलं का काय मी सर कालच खाल्ली. आता लग्नही सुरू झाले. हा काय सर आनंद येतो. फक्त कळलं पाहिजे इथं जेवायला आहे. लगेच बोलवलं नाही बोलवलं काही फरक पडत नाही. आपण जाऊन विचारतो का हो ते लग्न होतं त्याचं काय झालं, तुम्हाला सांगितलं नाही का? नाही ना, म्हणून तर आलो इथं विचारायला. बरं या बसा, लगेच जेवण वगैरे करून बरं वाटतं जरा. आपल्या डोक्यात काय विचार चालतात तसंच आपल्याला ऐकायला येतंय. मी म्हणलं बुद्धी नाही तर बुद्धी म्हणजे काय की वाईट काळामध्ये, व्यवस्थित आहे का, वाईट काळामध्ये निर्णय घेण्याच्या क्षमतेला बुद्धी असं म्हणतात. प्रॉपर निर्णय घेता आला पाहिजे. असं कधीच होत नाही तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी चालतील, नाही. कोणतीही वेळ तुमच्यावर आली, कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य निर्णय घेता आला पाहिजे. घेताच आला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण निर्णय चुकला, आयुष्य संपलं. एक व्यक्ती होता, तुम्हाला माहिती जगामध्ये सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी कोणत्या देशाची आहे? कोणत्या देशाची आहे? जपानची. आणि जपानला जर कोणत्याही प्रकारचं नवीन प्रोडक्ट आणायचं असलं ना ते भारतात आणतात, कारण भारताची बाजारपेठ खूप मोठी आहे. असंच जपानने काय केलं, आपल्या भारतामध्ये एक शोरूम उघडलं 4 व्हीलरचं. आणि भारतीय लोकांचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे, कार घेणं हो न हो जाऊन चौकशा करतील, 2-4 फॉर्म भरून देतील, त्याचाही फोन लागणार नाही पुन्हा त्या नंबरवरती. असाच एक भारतीय त्या शोरूममध्ये गेला. त्याने विचारलं, म्हणे काय सर नवीन काय? म्हणे सर नवीन एक 4 व्हीलर आली. म्हणे काय वैशिष्ट्य काय? म्हणे 4 व्हीलरचं. म्हणे सर ही कार इतकी छान आहे म्हणे तिला चावीची आवश्यकता नाही. म्हणे कारला चावीची आवश्यकता नाही, मग चालवायची कशी? म्हणे कारमध्ये बसायचं म्हणे आणि फक्त स्टार्ट म्हणायचं, कार चालू होती. म्हणे काय जबरदस्त टेक्नॉलॉजी म्हणे. आणि थांबवायची असली तर फक्त स्टॉप म्हणायचं, गाडी जागेवर थांबते. म्हणे एक्सलंट. आणि स्पीडचं म्हणे सर गाडीत बसल्यानंतर आमचा एक जॅपनीज शब्द आहे, फक्त हुश म्हणायचं, गाडी स्पीड पकडते. म्हणे काहीही सांगता ना तुम्ही, तर गाडीत बसा. गाडीत बसला, त्यांनी स्टार्ट म्हणलं, खरंच कार चालू होईल ना. हुश, गाडी 20च्या स्पीडनी. परत हुश, 40च्या स्पीडनी. परत हुश, 60, 70, 80 भयंकर वेगाने गाडी चालली. आणि याला स्टॉप म्हणायचं विसरूनच गेलं शब्द. गाडीनं राईट टर्न घ्यायची, गाडी घेतला लेफ्ट टर्न, गाडी जंगलात भयंकर वेगाने चालली. हा परेशान, याला काही शब्द आठवेना, काय करावं काय नाही. गाडीची स्पीड वाढलेली, समोर होती खोलदरी, गाडीची एकदम स्पीड, एकदम गाडी वेगाने आली काठाजवळ दरीच्या, आणि एकदम त्याला शब्द आठवला, स्टॉप. गाडी जागेवर थांबली. हुश. एक शब्द चुकला, आयुष्य संपलं. तसं तुमचा एक निर्णय चुकला की आयुष्य संपलं. म्हणून तुम्हाला योग्य निर्णय घेता आला पाहिजे. आपला चौथा मूलमंत्र, मानसिकता नेहमी सकारात्मक असायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा तुमच्यावरती विश्वास असायला पाहिजे. आत्मविश्वास म्हणतात त्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण वाक्य बघा, आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. सगळ्यात मोठी शक्ती जर जगामध्ये कोणती असेल, आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वास कशाला म्हणतात याचं एक छोटंसं उदाहरण आहे बघा, स्वामी विवेकानंदांचं. तुम्ही ऐकलं पण असेल. एकदा स्वामी विवेकानंद एक्झामला गेले होते. त्यांच्यासमोर एक क्वेश्चन पेपर होता, त्यात 115 प्रश्न होते आणि लिहिलं होतं सॉल्व एनी 100, कोणतेही 100
सोडवा. त्यांनी 115चे 115 सोडवले आणि खाली लिहिलं चेक एनी 100, कोणतेही 100 चेक करा. कळलं तुम्हाला कॉन्फिडन्स? याला म्हणतात कॉन्फिडन्स. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला ना एकदा की तुमची मानसिकता सकारात्मक होते. का बरं? कारण तुम्ही त्या आत्मविश्वासामुळं प्रत्येक परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेतात आणि तो योग्य निर्णय घेतल्यामुळं तुमची मानसिकता सकारात्मक होते. म्हणून मानसिकता महत्वाची आहे. मानसिकता जर तुमची ढासाळली, तुम्ही निगेटिव्ह झाले की संपले. आणि आमची इतकी मानसिकता खराब करून टाकलेली आहे समाजानं आमच्यावरती अशी बॉम्बार्डिंग करून. तुला तर काही येत नाही, तुझं काहीच कामाचं नाही, तू अभ्यास लागतच नाही नंबर, असं सगळ्या बाजूनी तुमच्यावर असं हेच आहे. तुम्ही पुस्तक घेऊन बसले अभ्यासाला, चुकून नंबर लागणार आहे, ठेव खाली पुस्तक. आपणही तसंच ऐकतो. पुन्हा निगेटिव्ह फार लवकर ऐकतो आपण, पॉझिटिव्ह ऐकत नाही कधी. कोणी म्हणलं तुला जमणार नाही, नाही जमणार, जमणारच नाही. असं बॉम्बार्डिंग करून 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 डोक्यात एवढं फिक्स करून टाकलंय की डोक्यात असं फिक्स झालंय आमच्या की आम्हाला काही जमत नाही, आम्ही काही करू शकत नाही. हे फिक्स झालंय डोक्यात, असं डोक्यात पॅक, मला काही जमत नाही. हत्ती असतो, हत्तीचं छोटं पिल्लू जेव्हा जन्म घेतं ना, त्या छोट्या पिल्लूला काय करतात, एका बारीक साखळीनं बांधून ठेवतात पायाला. त्या हत्तीचं पिल्लू काय करतं, ती साखळी ओढतं, पण ती साखळी तुटत नाही, कारण हत्तीच्या अंगामध्ये ताकद राहत नाही. ते परत साखळी ओढतं तरी तुटत नाही. असं 10-12 वेळेस करतं पण साखळी तुटत नाही. हत्तीच्या डोक्यामध्ये फिक्स होतंय, साखळी तुटत नाही. हळूहळू हत्तीचं पिल्लू मोठं होतं, मोठा हत्ती, अंगामध्ये प्रचंड शक्ती. भिंतीला धक्का मारला तर भिंत खाली पडेल, आंबूच्या सिमेंटाची तरी पडेल, एवढी शक्ती. पण तो हत्ती परत आला, त्याला त्या पायाला त्याच बारीक साखळीनं बांधून ठेवतात. आणि त्यानं जर ती साखळी ओढली ना तर ती तुटून जाईल. पण तो हत्ती ती साखळी तोडत नाही, कारण डोक्यात फिक्स आहे, साखळी तुटत नाही. तसं आमचं फिक्स आहे, जमत नाही. मानसिकता खराब झाली आहे. मी जर तुम्हाला म्हणलं ना तुम्ही अतिशय बुद्धिमान आहात, समजदार आहात, नाही सर कशाचं काय, आमचं आम्हाला असं माहिती आहे, हे उगं सर बसलेले मागे म्हणून बसलो शांत, तुम्हाला गैरसमज झाला की आम्ही असे तसे, तुम्हाला माहीतच नाही आम्ही काय येतं. म्हणजे मानसिकता खराब झाली आहे. पण मी जर म्हणलं तुम्हाला तुम्ही नालायक आहे, गाढव, आता कसं बरोबर बोलले तुम्ही, आता बरोबर आले याच्यावर ट्रॅकवर तुम्ही. ही मानसिकताच खराब झाली आहे. आधी तुमची मानसिकता सकारात्मक करा, तरच तुम्हाला यश मिळेल. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मूलमंत्र आपला तो म्हणजे अहंकार नसायला पाहिजे. अहंकार आणि आत्मविश्वास याच्यामध्ये एक छोटासा फरक आहे, तोच लक्षात येत नाही आयुष्यात, की आपल्याला आत्मविश्वास आहे का अहंकार आहे हेच कळत नाही. आणि अहंकार झाला ना एकदा व्यक्तीला, मग समोरच्याने आपल्याला कितीतरी चांगलं सांगितलं ना ते मान्यच होत नाही आपल्याला. डोक्यात हवा राहती. आणि वय फार त्रासदायक आहे, 15 पासून तर 19 वर्षापर्यंत. ऐकणं माहीतच नाही, आपण जमिनीवर चालतच नाही पाय, हवेतच. कोणी मला बोलायचंच नाही, कोणाला अभ्यास कर, मला सांगायचंच नाही आपल्याला अभ्यास काय, घरच्याचं तर ऐकत नाही आपण, फॉर्ममध्येच, कारण जमिनीवर पायच नाही आहे. आणि ह्या वयामध्ये काय असतं माहिती आहे का, दोष आपल्यामध्ये असतो पण नेहमी आपल्याला दुसऱ्यांमध्येच दोष दिसतो. हे वयाचा दोष आहे, हा तुमचा पण दोष नाही आहे. एक वय निघून गेल्यानंतर हळूहळू कळतं आपल्याला की चुकलं म्हणून आपलं. तर कधी कळतं माहिती आहे का, वयाच्या 40व्या वर्षी. आता मी 40-42 वर्षात झालो की माझा मुलगा किंवा मुलगी 15-16 वर्षाची असती, त्यांना समजून सांगतो मी कसं वागायला पाहिजे. पण ॲक्च्युली मी तसं वागत होतो त्यावेळेस. मुद्दा कळतोय मला, कारण 16-17 मध्ये कळत नसतं व्यक्तीला कसं जगायचं म्हणून. आणि 40-42 वर्षाच्या पालकांना काय वाटतं, यांनी समजदारीने वागायला पाहिजे, असं समजदाराने वागायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे. हे पालकाला कधी कळलं, वयाच्या 40व्या वर्षी. मग तुम्हाला कसं काय 16व्या वर्षी कळणार आहे? नाही होणार, ते होणारच नाही. हा वयाचा दोष आहे हा. आणि हा वयाचा दोष इतका जबरदस्त असतो की दोष आपल्यामध्ये असतात पण दिसतात दुसऱ्यांमध्ये. एक व्यक्ती होता, डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर साहेब काही करा म्हणे, माझ्या पत्नीचा इलाज करा म्हणे. अरे पण झालं काय म्हणे, माझ्या पत्नीला ऐकायलाच येत नाही हो, बहिरी झाली म्हणे ती. बर 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 एक काम करा म्हणे, घरी जा, तुमच्या पत्नीला किती अंतरावरून ऐकायला येत नाही ते बघा म्हणे, त्याच्यानुसार आपण इलाज करू म्हणे. तर ठीक आहे, ते घरी आले. त्यांची पत्नी किचन रूममध्ये होती. बरोबर 20 फुटाचं अंतर होतं. किती? 20 फुटाचं.
त्यांनी पत्नीला प्रश्न विचारला, आज जेवायला काय केलं? काहीच उत्तर नाही. 15 फुटावर गेले, परत प्रश्न विचारला, आज जेवायला काय केलं? तरी उत्तर नाही. 10 फुटावर गेले, परत प्रश्न विचारला, आज जेवायला काय केलं? तरी उत्तर नाही. 5 फुटावर जाऊन परत प्रश्न विचारला, आज जेवायला काय केलं? तरी काहीच उत्तर नाही. शेवटी जवळ गेले आणि विचारलं, आज जेवायला काय केलं? 4 वेळेस सांगितलं म्हणे, पोळी भाजी केली म्हणून. बैरी पत्नी नाही, हेच होते, यायलाच ऐकायला येत नव्हतं. हा, दोष आपल्यामध्ये पण दिसतो आपल्याला दुसऱ्यांमध्ये. तर म्हणून ही दोष पाहण्याची प्रवृत्ती आधी बंद करा. अहंकार काढून टाका. जमिनीवरती पाऊल ठेवा. स्वतःची शक्ती ओळखा आणि त्याच्यानुसार जगायला सुरुवात करा. आता मी तुम्हाला एवढ्या वेळेपासून माहीत सांगतोय ना, काही आपले निवांत बसलेले सांगत राहा सर, काही घेण त्यांनी एका कानाने ऐकतात, एका कानाने सोडून देतात. निवांत आहे आपले, काही घेण त्यांनी. काय फायदा आहे, कोणी काय उपयोग काय? ते तुम्ही ऐकलं असताना एक व्यक्ती चालला होता, जात असताना शेतामध्ये त्याला एक शेतकरी बसलेला दिसला. त्या शेतकऱ्याला काय करतो म्हणे, काही नाही, बसलो निवांत. अरे निवांत कोण बसला म्हणे, काहीतरी कर ना म्हणे. काय करू म्हणे? अरे म्हणे एवढी शेती पडलेली आहे, नांगरून काढ. नांगरली म्हणे, मग काय होईल म्हणे? काहीतरी बी बियाणे पेर. बरं पेरले म्हणे बी बियाणे, मग काय होईल म्हणे? त्याला खत पाणी दे. बरं दिलं म्हणे खत पाणी, मग काय होईल म्हणलं? चांगलं पीक येईल. बरं आलं म्हणे चांगलं पीक, मग काय होईल म्हणे? त्याची कापणी कर. बरं केली म्हणे कापणी, मग काय होईल म्हणे? त्याला बाजारात नेऊन विक. बरं विकलं म्हणे, मग काय होईल म्हणे? तुला चांगले पैसे मिळतील. बरं मिळाले म्हणे चांगले पैसे, मग काय म्हणजे? तुला निवांत जगता येईल. मग आता काय चाललं म्हणे? एवढं कुठं नाही करायचे कशाला? निवांत जे ना मी हे बाकी काही सांगू ना सर, आमचं निवांत चाललंय, आमचं काही घेणं देणं नाही आम्हाला. तर तुम्हाला आधी ह्या गोष्टींचा विचार करावा लागेल. लक्षात आले तुम्हाला 5 मूलमंत्र तुमचे? पहिला, संगत चांगली ठेवा. संगत जर चांगली ठेवली तर त्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळं तुम्हाला कळेल की आयुष्यामध्ये आपल्याला पर्याय कोणकोणते आहेत आणि त्यातून तुम्हाला कोणता पर्याय निवडायचा. एकदा का पर्याय निवडता आला की तुमची निर्णय क्षमता चांगली होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. निर्णय क्षमता चांगली झाली की सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही पाहताल, म्हणजे तुमची मानसिकता चांगली होईल. आणि एकदा का चांगली मानसिकता झाली, अहंकार, दोष या गोष्टी निघून जातील आणि तुम्हाला जीवनामध्ये यश मिळेल. हे यशाचे मूलमंत्र आहेत. या पद्धतीने तुम्ही जायला पाहिजे. जाताना तुम्हाला एकच सांगतो, काही जरी करायचं असेल, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, तुमच्या पॅशनला, तुमच्या छंदाला प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करा. बाकी लोक काय करतात डझंट मॅटर. आमच्याकडे काय झालं माहिती आहे का, करिअर निवडण्याच्या पद्धती काय माहिती आहे का? जिथं चांगला पैसा आहे ते करिअर पाहिजे. आजकाल प्रत्येकाला डॉक्टर का व्हायचं माहिती आहे का तुम्हाला? खूप प्रतिष्ठा आहे आणि पैसा आहे. जर उद्या गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की इथून पुढे जे MBBS करतील, डॉक्टर होतील, त्यांना 1 रुपया पण मिळणार नाही, मोफत सेवा करा, समाजसेवा करा, कोणीही डॉक्टर होणार नाही. किंवा इथल्या नगरपंचायत किंवा नगरपालिका जी असेल त्यांनी डिक्लेअर केलं की आम्हाला त्यामध्ये नगरपालिकेमध्ये किंवा नगरपंचायतमध्ये साफसफाई करणारे कर्मचारी भरायचे आहेत, जागा आहे, पेपरला ॲड दिली, 12 लाखाचं पॅकेज. किती? 12 लाखाचं पॅकेज. जेवढे शिक्षित आहे, MA, MSc, MCom, BEd, नेट, सेट, PhD सगळे फॉर्म भरतील तिथं. त्यातून ते सिलेक्शन करतील काही लोकांचं, त्यांना ड्रेस देतील, ते असं कपडा वगैरे बांधून असे रस्त्याने झाडतील. तो लोकांमध्ये चर्चा, सफाई कामगार भरतो, हो साधारण 12 लाखाचं पॅकेज त्याला. ज्या मुलींचे लग्न करायचे त्यांच्या आईंमध्ये चर्चा, आपल्याला मुलगी त्याला द्यायची, 12 लाखाचं पॅकेज. साधं नाही, त्या साधी गोष्ट आहे काय? कळलं मला काय सांगायचं तर? म्हणजे आमच्याकडे काय करतात माहिती आहे का, तुम्हाला मिळणाऱ्या पैशानुसार तुमचं करिअर डिसाईड केलं जातं. बट डझंट मॅटर ते कसं आहे ते. आमच्याकडे यशाचा संबंध पैशाशी जोडला जातो. आता मी आयुष्यामध्ये 1ही रुपया कमवला नाही तर माझ्यासारखा वाईट व्यक्ती कोणीच नाही. मग मी किती बुद्धी असू द्या, मला मी किती विद्वान असू द्या, त्याला व्हॅल्यू नाही. पण मी जर करोडो रुपये कमवले आणि मी नालायक जरी असलो, काय माणूस आहे, अरे बाप जबरदस्त पैसे नाही त्याच्याकडे. म्हणजे लोकांची मेंटॅलिटी काय तुमच्या लक्षात आली का? लोकांनी यशाचा संबंध पैशाशी जोडला, हे चुकलं आपलं. मग आमच्याकडे सरळ काय आहे, पैसा आहे का मग तो हुशार आहे, पैसा नाही का मग तो मूर्ख आहे. म्हणजे आमच्याकडे बुद्धी, यश मोजण्याचं मोजमाप तुमच्याकडे असलेला पैसा आहे. आणि इथंच चुकलो आपण, इथंच त्रास व्हायला सुरुवात झाली आपल्याला. मग आमच्याकडे काय माहिती का, सगळ्या मुलांचं टार्गेट जिथं पैसा मिळेल ते काम करायचं, डझंट मॅटर मग ते काय, पैसा मिळाला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये पैसा मिळतो ना,
मग तो जुगार जरी असा चालेल, पण ते महत्त्वाचं आहे. मग इथं पैसा मिळतोय ना, मग ते करा. चांगल्या कामात जर पैसा कमी मिळाला तर आम्ही ते कामच करणार नाही. ही जी मानसिकता खराब झाली ना आमची, ही चुकीची आहे. आणि अजून एक सोशल मीडियावरती एक चुकीचा प्रकार दिला जातो बघा. कारण आजकाल तुम्ही सोशल मीडिया खूप पाहतात. त्यामध्ये एक MBA चायवाला वगैरे येतो बघा. तो म्हणतो मी MBA केलंय, कोणतरी ग्रॅज्युएट चहाचं दुकान टाकतोय आणि काय सांगतात आम्ही एवढं शिकलो पण आम्ही चहाचं दुकान टाकलं, आम्ही हे टाकलं, काही प्रॉब्लेम नाही. चूक, सगळ्यात मोठी चूक आहे. शिक्षणाचा खरा फायदा काय माहिती तुम्हाला? जीवन चांगलं जगता आलं पाहिजे यासाठी शिक्षण आहे. पैसा कमवण्यासाठी शिक्षणच नाहीये. आधी हे डोक्यात ठेवा. लोकांनी काय केलं, शिक्षणाचा संबंध पैसा कमवण्याची केला, म्हणून प्रॉब्लेम यायला लागला आम्हाला. शिक्षणाचा उपयोग आहे तुम्ही एक चांगलं जीवन कसं जगावं, सकारात्मक जीवन कसं जगावं. तुमच्यावर उद्या कितीही वाईट वेळ आली, त्या वाईट वेळामध्ये तुमचे तत्व नष्ट झाले नाही पाहिजे, तुमचा प्रामाणिकपणा गेला नाही पाहिजे. मला जर आयुष्यामध्ये 1 रुपया नाही मिळाला चालेल, पण माझा प्रामाणिकपणा जाणार नाही याची जाणीव तुम्हाला आयुष्यभर राहिली पाहिजे. हे शिक्षण शिकवतं. ते कळलं पाहिजे आपल्याला. आपल्याला ते नाही कळत, आम्हाला पैसा मिळाला तरच शिक्षण चांगलं आहे. मग आजकाल लोकांमध्ये चर्चा काय फायदा शिक्षण घेऊन? नोकरीच नाही आहे. म्हणजे नोकरीसाठी शिक्षण आहे, हीच समस्या आहे आमची. म्हणून तुम्ही शिक्षण घेताना हे लक्षात ठेवा की शिक्षणाचा फायदा तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी झाला पाहिजे. उद्या मला जॉब नाही मिळाला, काही अडचण नाही, मला साधारण काम करावं लागलं चालेल, पण मी प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने ते काम करेल आणि आनंद घेईल आयुष्यामध्ये. हे महत्त्वाचं आहे. असं जर कळालं तर त्या शिक्षणाचा उपयोग आहे, नाहीतर नाही. जाताना एकच सांगेल की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना फक्त सांगणारं कोणतरी पाहिजे की तुम्ही करू शकता. करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुमच्या पाठीवरती हात ठेवून सांगणारं पाहिजे की तुम्ही करू शकता. असं एक जाताना एक कवितेच्या 4 ओळी तुम्ही एखाद्या वेळेस ऐकल्या पण असतील. ते तुमच्यासारखा एक विद्यार्थी शिकून मोठा झाला, त्याला नोकरी लागली, त्याचं लग्न झालं, पण दुर्दैव असं की गावात महापूर आला आणि त्याचं घर वाहून गेलं. मग वाईट वेळ आल्यानंतर आपण कोणाला भेटतो? आपल्या शिक्षकांना. शिक्षकच एकमेव अशी व्यक्ती आहे की जी व्यक्तीला प्रत्येक काळामध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला सपोर्ट करते. म्हणून तो त्यांच्या शिक्षकांना भेटायला गेला. भेटायला गेल्यानंतर म्हणतो कसा, ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कसली चूल विजली होते नव्हते सारे नेले, प्रसाद मुन्नी पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. धन्यवाद.